यामिनी जवळपास 8 वाजल्यापासूनचे हे प्रयत्न चालू होते। 6 वाजल्यापासून जी भरतीची वेळ होती त्यानंतर लालबागचा राजा हा गिरगावच्या दिशेने आला आणि आपण पाहिलं तर 8 वाजल्यापासून या ठिकाणी मंडळातले सर्वच पदाधिकारी हे लालबागच्या राजाला पुन्हा एकदा तराफ्यावरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर मध्यंतरी भरती ही मोठ्या प्रमाणात असल्याकारणे हे प्रयत्न थांबले होते, मात्र पुन्हा एकदा या प्रयत्नांना सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लालबागच्या राजाचे पदाधिकारी असोत किंवा इथले स्थानिक कोळी बांधव असोत शर्तीचे प्रयत्न हे या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। जवळपास मागील अनेक तासांपासून लालबागच्या राजाचं निर्विघ्न असं विसर्जन व्हावं यासाठीचे हे प्रयत्न सुरू आहेत। नवीन ही हायड्रोलिक जवळपास पाहिलं तर हा तराफा असेल, मात्र या ठिकाणी जर भरतीची वेळ चुकल्यामुळे कुठेतरी जो विसर्जनाला कुठेतरी विलंब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र अजूनही मंडळाचे पदाधिकारी असोत किंवा इथला जमलेले सर्व भाविक असोत यांच्यामधला जो उत्साह आहे हा अजूनही कमी झालेला नाहीये। राजाच्या शेवटच्या दर्शनासाठी अजूनही गिरगाव चौपाटीवरती नागरिकांची ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एक निस्वार्थ प्रेम हे आपल्या राजावरती आपल्या भाविकांचं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मी ही गर्दीची दृश्य आपल्याला दाखवतो। अजूनही या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आणि दुसरीकडे भाविक हे लक्ष देऊन आहेत की राजाच्या विसर्जन नेमकं कधी होतंय। 24 तास उलटले, जवळपास 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडनं विसर्जनासाठी मिरवणूक काढली होती। 20 तास ही मिरवणूक चालली। सकाळी 6:30च्या सुमारास मूर्ती ही गिरगावच्या दिशेने आली होती, मात्र त्याच दरम्यान हायटाईड सुरू झाल्या कारणानेच कुठेतरी ह्या अडचणी येत होत्या। खरं तर जो या ठिकाणी लालबागच्या राजाचं पाट आहे आणि मूर्तीचं म्हणजेच तराफ्याची जी क्रेन आहे यामध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणात हेलकावे घेत असल्यामुळे त्याचा अंदाज येताना दिसत नाहीये। त्यामुळेच कुठेतरी हा विलंब हा होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। यामिनी अगदी सूरज, आपण बघतोय की आता हा तराफा आणि मूर्ती यांच्यामधलं अंतर कमी होत आहे। तराफा आता मूर्तीच्या दिशेनं हळूहळू पुढे जाताना दिसतोय। काय नेमकी ही सगळी प्रक्रिया असणार आहे? कशा पद्धतीनं ही मूर्ती या तराफ्यावरती ठेवली जाणार आहे? यामिनी खरं तर सांगायचं झालं तर लालबागच्या राजाची जी ट्रॉली आहे ती ट्रॉली आणि त्याच्यावरील मूर्ती आणि त्याचबरोबर ती या ठिकाणी भरती असल्या कारणाने पाणी आणि तराफा हे हेलकावे घेत आहेत। त्यामुळे जो लालबागच्या राजाच्या पाटाखाली जी क्रेन जायला हवी ती पाण्याच्या हेलकाव्यामुळे जात नसल्या कारणानेच कुठेतरी त्याचा अंदाज हा लागत नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी या संपूर्ण विसर्जन प्रक्रियेला उशीर होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडून वारंवार प्रयत्न हे केले जात आहेत। जवळपास 20 तास उलटून गेलेले आहेत विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर। आता जवळपास दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि त्यामुळेच प्रचंड विलंब झालेला आहे आणि त्यामुळेच लालबागच्या राजाच्या या विसर्जन पुन्हा एकदा सुस्थितीत व्हावं यासाठी मंडळाकडनं स्वतः प्रयत्न करताना आपल्याला पदाधिकारी पाहायला मिळत आहेत। इथले जे कोळी बांधव आहेत ते देखील या ठिकाणी जमलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे भाविकांची गर्दी ही देखील तितकीच मोठ्या प्रमाणात गिरगावमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा देखील तितकाच बंदोबस्त आहे। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय तर पुन्हा एकदा मंडळाकडनं राजाच्या विसर्जनाच्या साठीचे जे प्रयत्न आहेत हे आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। अगदी सूरज, खरं तर भरतीमुळे हे सगळं म्हणजे काही अडचणी येत आहेत, मात्र ओहोटीची साधारणपणे वेळ काय आहे या संदर्भात काही कळू शकलंय का? आणि दुसरं म्हणजे जे इतर प्रशासनाकडून काही प्रयत्न केले जाऊ शकतात का या तराफ्यावरती लालबागच्या राजाला पुन्हा एकदा आणण्यासाठी? यामिनी नक्कीच जी भरतीची वेळ ही साधारण सांगण्यात आली होती सकाळी 6 ते आहोटीची वेळ आहे ती दुपारी 2 ते 3च्या दरम्यानची आहे। त्यामुळे जोपर्यंत पाण्याची पातळी ही कमी होत नाहीये तोपर्यंत त्याच्यामधलं जे तराफा आणि पाटामधलं जे अंतर आहे हे कमी होत नाहीये। आणि दुसरं म्हणजे पाणी भरती असल्या कारणाने ज्या लाटा येतात त्यामुळे तराफा हा देखील हेलकावे खाताना पाहायला मिळतोय। त्यामुळेच तराफ्यावरती मूर्ती घेताना अनेक अडचणी या येताना पाहायला मिळतात। प्रशासन देखील या संपूर्ण गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत। मात्र हे संपूर्ण जर आपण ही प्रक्रिया पाहिली तर आतमध्ये पाण्यात आहेत, त्यामुळे क्रेनच्या मदतीने देखील या गोष्टी करता येऊ शकणार नाहीयेत। त्यामुळे जी आहे पाणी कमी होण्याची वाट ही सध्या पाहिली जात होती, मात्र आपण पाहतोय तर आता पुन्हा एकदा प्रयत्न हे मंडळाकडनं केले जात आहेत। यामिनी बरं, अगदी सूरज, खरं तर या वेळेला म्हणजे आता ज्या काही अडचणी येत आहेत त्याचा जरी विचार केला तरी या वेळेला
हा नवीन तराफा तयार करण्यात आलेला होता. जुना तराफा आणि हा यंदाच्या वेळेचा जो आता तुम्ही ज्या तराफ्यावरती आहात तो नवीन तराफा, याच्यामध्ये नेमकं काय म्हणजे वेगळं काय आहे, वेगळेपण काय आहे आणि वैशिष्ट्य काय आहे याचं? नक्कीच जर आपण पाहिलं तर जुना तराफा आहे हा देखील आता समोरच आपल्याला पाहायला मिळतोय. लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या अगदी समोर तो जुना तराफा आहे आणि हा जो नवीन तराफा आहे हा अत्याधुनिक आहे आणि स्वयंचलित आहे. दुसरीकडे तो जो आपला जुना तराफा होता लालबागच्या राजाचा, हा या तराफावरती मूर्ती आल्यानंतर ती बोटींच्या, कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने आतमध्ये समुद्रात नेली जात होती आणि नंतर त्याचं विसर्जन केलं जात होतं. मात्र हा जो नवीन आणि अत्याधुनिक आणि स्वयंचलित जो तराफा आहे यामध्ये लिफ्ट आहेच, मात्र दुसरीकडे आतमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र वेगळ्या बोटींची गरज लागणार नाही, तर हा तराफाच आतमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा जी क्रेन सिस्टीम या ठिकाणी अत्याधुनिक हायड्रोलिक क्रेन सिस्टीम ठेवण्यात आली होती, जी त्या तराफ्यावरती देखील होती, त्याच ह्याचं काम असेल. मात्र तो तराफा हा फार लहान होता, हा तराफा त्या अनुषंगाने फार दुपटीने मोठा आहे. त्यामुळे क्रेन आत्ताची जो तराफा आहे हा खूप अत्याधुनिक स्वयंचलित आहे आणि जुन्या तराफामधला हा जो फरक आहे. मात्र दुसरीकडे जो अंदाज आहे पाण्याचा, हा पाण्याचा अंदाज लागणं खरं तर कठीण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रयत्न करताना मंडळाकडनं पाहिले जात आहेत. यामिनी. बरं सूरज, खरं तर आणखी काही प्रश्न आहेत, कारण पहिल्याच वेळेला हा तराफा